विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि आता जळगाव किंवा बाजूचे दोन्ही जिल्हे, या जिल्ह्यामध्ये तयारी महाविकास आघाडीची, शिवसेनेची, त्याची साधारण माहिती घेण्यासाठी, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे. आता उद्यापासून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मी जाईन. काही मेळावे आहेत, काही बैठका आहेत. आज सकाळीच महाविकास आघाडीची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्व प्रमुख नेते होते. आज खरं म्हणजे आम्ही जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहोत. तुमचा हा जो दौरा आहे, जनरली त्या दौऱ्यावर जर आपण एक नजर टाकली, कधी काळी तुमचे सहकारी असलेल्या मतदारसंघामध्येच तुम्ही जोरदार शक्ती प्रदर्शनच म्हणता येईल. कारण तुम्ही आल्यानंतर एकंदरीत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काय नेमकी रणनीती असेल, काय मंत्र या ठिकाणी? ज्या आमच्या जागा या जळगावमध्ये आहेत जिल्ह्यात, त्या शिवसेनेच्या जागा आहेत. जरी काही लोक बेईमान झाले असले, सोडून गेले असले, तरी त्या सर्व जागा आम्ही ताकदीनं लढवू आणि पुन्हा जिंकून आणू. हीच आमची तयारी आणि हीच आमची रणनीती. ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणावर उमेदवार आमदार बंडखोरी झाली त्या त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देणार. नक्कीच मी आता तेच सांगितलं. ज्या आमच्या जागा आहेत, जिथे 2019 साली आमचे आमदार जिंकून गेले आणि ते नंतर त्यांनी पक्षांतरं केली, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू. वामन म्हात्रे, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. जर तो म्हणत असेल एखाद्या महिला बातमीदाराला की इतक्या जोरात बातम्या का देत आहे, तुझ्यावर तर बलात्कार झाला नाही ना, म्हणजे त्यांची इच्छा त्या मुलीवरती बलात्कार करण्याची होती का? ही जर भाषा असेल तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. पण त्या भागाचे पोलीस आयुक्त हे सुद्धा मिंधेच आहेत.